श्री स्वामी समर्थ. भक्तांनो, आजचा हा संदेश ऐका. आज जे 3 संकेत समोर आले आहे. पहिला संकेत आहे, तुमच्यासमोर संधी आहे, पण तुम्ही ती पाहत नाही आहात. दुसरा संकेत, सत्य आता लपणार नाही, खोटं तुटणार आहे. आणि तिसरा संकेत, नवीन सुरुवात तुमच्यासाठी तयार आहे. म्हणजेच जुनं सोडा, सत्य स्वीकारा आणि नवीन मार्गावर चालायला सुरुवात करा. पण प्रश्न आहे, तुम्ही तयार आहात का? कारण हा बदल सोपा नाही. काही गोष्टी गमावाव्या लागतील, काही लोक दूर जातील आणि तुम्हाला स्वतःसाठी उभं राहावं लागेल. पण याच बदलांमध्ये तुमचं खरं सुख लपलेलं आहे. जर तुम्ही हा व्हिडिओ इथे पाहत असाल तर समजा हा योगायोग नाही. हा स्वामी समर्थांचा संकेत आहे. आता पुढचा प्रत्येक शब्द तुमच्यासाठी आहे. शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण कदाचित आज तुमच्या आयुष्याचा निर्णय असू शकतो. कधी असं वाटत असेल तुम्हाला, सगळं असूनही मन शांत नाहीये. कोणीतरी तुम्हाला काही देतंय, पण तुमचं मन ते स्वीकारायला तयार नाही. आज जो संदेश येतो आहे, तो तुमच्यासाठीच आहे. हा स्वामींचा संकेत आहे. जर तुम्ही हा व्हिडिओ इथे पाहत असाल, तर समजा काहीतरी मोठं तुमच्यासाठी तयार आहे. तुला जे हवं होतं ते स्वामी देत होते, पण तू तुझ्या दुःखात इतका हरवला आहेस की तुला स्वामींचं देणं दिसतच नाही. तुमच्या आयुष्यात सध्या काहीतरी येत आहे. नवीन रिलेशन, नवीन काम किंवा आर्थिक संधी किंवा आध्यात्मिक एक मार्ग. पण तुम्ही म्हणताय, मला काहीच नको. तुम्ही थकला आहात असं तुम्हाला वाटत असतं. पण हीच तुमची चूक आहे. कारण हा वेळ आहे स्वीकार करण्याचा, नकार देण्याचा नाही. तुम्ही खूप सहन केलंय, कोणी तुम्हाला समजलं नाही. ज्यांच्यावर विश्वास ठेवला त्यांनी साथ सोडली. म्हणून आता तुम्ही मन बंद केलंय. तुम्ही जगापासून नाही तर स्वतःच्या आनंदापासून दूर चालला आहात. आता तुम्हाला स्वामी एक नवीन संधी देत आहेत. जुनं सगळं सोडून दे आणि नवीन स्वीकार. आज स्वतःला एक प्रश्न विचारा, खरंच काही गमावलंय की स्वतःच संधी सोडताय? कारण सत्य हे आहे, स्वामी देत आहेत, पण तुम्ही घेत नाही आहात. जर हा संदेश तुमच्या मनाला लागला असेल तर समजा हा योगायोग नाही, हा स्वामींचा संकेत आहे. कमेंटमध्ये लिहा, मी तयार आहे स्वामी, मी स्वीकारतो. आणि लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हा संदेश ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत पोहोचवा. कारण कदाचित तुमच्या एका शेअरमुळे कोणाचं तरी आयुष्य बदलू शकतं. तुमच्या आयुष्यात सध्या काहीतरी बदलत आहे. काही लोक दूर जात आहेत, काही गोष्टी संपत आहेत आणि तुम्हाला कदाचित वाटत असेल, हे का होत आहे तुमच्यासोबत. पण आज जो संदेश आहे तो खूप स्पष्ट आहे. हा काळ आहे सत्य समोर येण्याचा. आता तुमच्या आयुष्यात काहीही खोटं टिकणार नाही. जे खरे नाही ते तुटणार आणि तुम्हाला कठोर निर्णय घ्यावे लागणार. स्वामींनी तुम्हाला खूप वेळ दिला. तू लोकांना समजून घेतलंस, पण आता वेळ आली आहे स्वतःसाठी उभं राहण्याची. तुम्ही खूप वेळ इतरांसाठी जगलात. कोणाचं मन दुखवू नये म्हणून स्वतःचं मन दुखवलं. कोणाला गमवू नये म्हणून स्वतःला हरवलं. पण आता बस झालं. आता स्वतःसाठी निर्णय घे. तुमच्या आजूबाजूला काही लोक आहेत जे तुमच्यासोबत आहेत पण मनाने नाहीत. जे हसतात तुमच्यावर पण मागे वेगळंच बोलतात आणि तुम्हाला आतून कळतंय हे, पण तुम्ही इग्नोर करता. हो, हे सोपं नाही. काही नाती तुटतील, काही लोक दूर जातील, काही गोष्टी संपतील. पण जे तुटतंय ते तुमच्यासाठी नव्हतंच. तुम्ही जे गमावता आहात त्यापेक्षा खूप मोठं काहीतरी तुम्हाला मिळणार आहे. स्वामी तुमच्याकडून काय अपेक्षा ठेवतात? तर स्पष्ट बोला, स्वतःशी प्रामाणिक राहा आणि चुकीच्या गोष्टींना नाही म्हणा.
ही वेळ आहे तुमचं आयुष्य सुंदर बनवायचं. स्वतःला विचारा, अजून किती वेळ खोटं सहन करणार? स्वतःसाठी कधी उभा राहणार? कारण सत्य कडू असतं, पण तेच तुम्हाला मुक्त करतं. जर हा संदेश तुमच्यासाठी असेल, तर समजा स्वामी तुम्हाला जागं करत आहेत. आणि कमेंटमध्ये लिहा, मी सत्य स्वीकारतो, मी मजबूत आहे. लाईक करा, शेअर करा. कारण कदाचित कोणीतरी अजूनही खोट्या नात्यात अडकलेला आहे आणि तुमच्या एका शेअरने खोट्या नात्यातून मुक्ती मिळेल. कधी तुम्हाला असं वाटतंय मनात काहीतरी नवीन करण्याची आग आहे, पण भीती थांबवते. आज जो संदेश आहे तो तुमच्यासाठी एक सुरुवात आहे. हा वेळ आहे थांबण्याचा नाही, सुरू करण्याचा. जर तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर समजा स्वामी समर्थ तुम्हाला पुढे घेत आहेत. नवीन आयुष्य सुरू होत आहे. काहीतरी नवीन शिकणं, नवीन काम सुरू करणं किंवा एक नवीन जीवनदृष्टी. तुम्ही खूप दिवस वाट बघितलीत. आता वाट बघणं थांबव आणि चालायला सुरुवात कर. तुमच्या मनात एक आयडिया आहे, यूट्यूब सुरू करायचं किंवा नवीन बिझनेस सुरू करायचा किंवा स्वतःमध्ये काहीतरी बदल करायचा. पण तुम्ही म्हणता अजून वेळ नाही, मी तयार नाही. पण सत्य काय आहे, तुम्ही आधीच तयार आहात, फक्त तुम्हाला विश्वास नाही. भीती येते, लोक काय म्हणतील, जर फेल झालं तर. तुम्ही जर पाऊल नाही टाकलं तर स्वामी तुमच्यासाठी रस्ता तयार कसं करणार? तुम्ही पूर्ण मार्ग पाहू शकत नाही, पण पहिलं पाऊल दिसतंय ना, तेच पुरेसं आहे. तुमचं आयुष्य आता बदलायला लागलं आहे. जुनी ऊर्जा संपते आहे, नवीन ऊर्जा येते आहे. तुम्हाला आतून एक आवाज येतोय, काहीतरी मोठं करायचं आहे. हा आवाज इग्नोर करू नका. हा स्वामींचा संकेत आहे. ही सुरुवात नाही, हा आहे आत्मविश्वासाचा जन्म. स्वतःवर विश्वास ठेवा, छोटं सुरू करा, पण थांबू नका. स्वतःला विचारा, अजून किती वेळ भीतीमध्ये जगणार? म्हणून सुरुवात करा. कारण एक दिवस तुम्हाला पश्चाताप नको व्हायला, की सुरुवात का नाही केली होती. भक्तांनो, जर हा संदेश तुमच्यासाठी असेल तर आजच एक छोटं पाऊल उचला आणि कमेंटमध्ये लिहा, मी सुरू करतो, स्वामी माझ्यासोबत आहेत. तर या तिन्ही संकेताचा अर्थ काय आहे? तुमच्यासमोर संधी आहे, पण तुम्ही दुर्लक्ष करता आहे. दुसरा संकेत होता, सत्य आता समोर येणार आहे आणि खोटं तुटणार आहे. आणि तिसरा, एक नवीन सुरुवात तुमची वाट पाहते आहे. म्हणजेच संपूर्ण संदेश एकच आहे, डोळे उघडा, सत्य स्वीकारा आणि धाडसाने पुढे चाला. तुमचं आयुष्य थांबलेलं नाही आहे, तुम्हीच स्वतःला थांबून ठेवलं आहे. स्वामींनी तुम्हाला संधी दिली आहे, तुम्हाला सत्य दाखवले आहे. आता निर्णय तुमचा आहे. तुम्ही दोन मार्गावर उभे आहात, एक जुन्यात अडकून राहण्याचा, दुसरा नवीन आयुष्य स्वीकारण्याचा. आणि आज तुम्हाला निवड करावी लागेल. कदाचित भीती वाटेल, कदाचित मन थांबवेल, पण लक्षात ठेवा, जिथे भीती आहे तिथेच तुमचं फ्युचर आहे. आज जर तुम्ही एक पाऊल टाकलंत तर स्वामींचे तुमच्यासाठी 10 पावले पुढे येतील. हा संदेश नवीन सुरुवातीसाठी आहे. जर तुम्हाला वाटत असेल की हा संदेश तुमच्यासाठी होता तर कमेंटमध्ये लिहा, मी तयार आहे, मी बदल स्वीकारतो. हा व्हिडिओ लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.